नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मोडेलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात 19 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा। धडगाव अक्राणी तालुक्यातील मोडेलगाव ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अद्याप ठोस व निष्पक्ष चौकशी होत नसल्याचा आरोप करत दिलवर गोवाल पडवी राहणार मोलगाव तालुका अक्राणी यांनी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मोडेलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात पाडवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, पंचायत समिती धडगाव, पोलीस अधीक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक मसावत तसेच ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत मोडेलगाव यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की या ग्रामपंचायतीत 2020 ते 25 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या संदर्भात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग व मंत्रालय स्तरावर वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करण्यात आलाय। मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशीचे आदेश येऊनही ग्रामपंचायत स्तरावर खोटे व दिशाभूल करणारे अहवाल सादर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाडवी यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत निष्पक्ष व सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। त्यांनी चौकशीसाठी 2 स्वतंत्र समित्या स्थापन केल्या। पहिल्या समितीमार्फत 2020 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, 14वा व 15वा वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा वापर कुठे व कसा करण्यात आला याची सविस्तर माहिती संकलित करून अहवाल तयार करण्यात यावा। दुसऱ्या समितीमार्फत पहिल्या समितीच्या अहवालाच्या आधारे करण्यात आलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात वेळेत योग्य चौकशी न झाल्यास उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। या उपोषणामुळे तालुक्यातील प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज दिनांक 19 जानेवारी 2026 आज आम्ही अक्राणी तालुक्यातील मोडेलगाव या ग्रामपंचायतीला आमरण उपोषण करत आहात। ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचे कारण आहात की मोडेलगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला हा असं आम्ही वेळोवेळी शासना दरबारी पाठपुरावा केला, परंतु आजवर आम्हाला कोणतीही चौकशी करून देण्यात आली नाही। म्हणून आम्ही आज उपोषण करत आहात। आमची मागणी आहात की मोडेलगाव ग्रामपंचायतीमध्ये 2 समिती तयार करून तत्काळ 2 समिती तयार करून एक समिती माहिती गोळा करतील व दुसरी समिती क्वालिटी चेक करतील असे आमचे आज अक्राणी तालुक्यातील मोडेलगाव, जुगणी, बुरवण, बुगवाडे या 4 ग्रामपंचायतींनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता ग्रामपंचायतीची चौकशी व्हावी यासाठी चौकशीसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, परंतु आम्ही त्यांच्यावर की या गावातील 4ही गावामध्ये भ्रष्टाचार असल्याबाबत चौकशी देण्यात यावी असा वेळोवेळी पाठपुरावा केला असताना कोणतीही चौकशी करत नाही। म्हणून 19 जानेवारी 2026 रोजी आज आम्ही जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं या पद्धतीने आज आम्ही आमरण उपोषण पहिला दिवस आहे आणि जोपर्यंत येऊन आमची समस्या सोडवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं आमची मागणी आहे आणि आज आमचा पहिला दिवस आहे। जय आदिवासी। लोकसेतू मराठी न्यूज साठी सुरताना पावरा, धडगाव। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।